श्री नवनाथ भक्तिसार पोथी अध्याय 6 श्री गणेशाय नमः. जय जयाजी क्षीराब्दिवासा शेषशाही कमळांचा नभोदय भवशोभा कमळाभासा सुखविलासा रमेशा. हे करुणानिधे दयावंता दीनबंधू दीनानाथा. पुढे रसाळ कवित्व कथा बोलवी की रसनेशी. मागील अध्याय रसाळ कथन की 12 मल्हार पवित्र स्थान तेथे अष्टदैवत पिशाच मिळून युद्ध केले नाथासी. यापरी 12 मल्हार करुणी कुमारदैवत करुणी कोकण स्थानात कुडाळ प्रांत आडुळ गावात येऊन या राहिला. तो ग्रामाबाहेर दुर्गालयी महाकाळिका दैवत आहे. त्याचे दर्शन आलवलाय मच्छिंद्र आत पै गेला. ते काळिका दैवत अति खडतर मूर्तिमंत नांदे पृथ्वीवर ते शिवहस्ताचे काळिका आश्रय स्थापन केले महिषी. त्या आश्रय करुणी दैत्यव दिले म्हणून शिवचित्त प्रश्न झाले. म्हणून काळिका देवी वाहिले वरदान घेई का. वेदक कामना असेल चित्ती ते वर प्रदान मागे भगवती. यरी मये अपर्णापती मम कामना ऐकीजे. तव असती मी बहुत दिवस वैसले आश्रय समारंभास आणि जेथे दाढीले त्या कार्यास सिद्ध करून आले मी. बहुत वृक्षाती भंगिता क्षिती विश्रम पावली अंबिका असती परी माती विश्रांती सुखवासा भोगू दे. मग अवश्य म्हणून उमार मन तिथे केले तेचे स्थापन. ते उग्र दैवत आणि म्हणून अद्यापि आहे कली माझी. त्या काळिका दर्शनासाठी चित्त व्यग्र होवनी पोटी मार्ग लक्ष्मी त्यासाठी संचारकरिता झाला. देवी प्रति करुणी नमन म्हणे व माया आश्चर्यपण म्या मंत्र काव्य केले निपुण त्याचला साह्य होई तू. तरी माझे हस्ती विराजून मम कवित्व विद्या गौरवून तया ओपुनी वरदान कार्यावधित होईल का. ऐसे बोल मच्छिंद्र बोलदावानी क्षोभ चढला अंतकरणी शिव हस्ते असरा लागुनी पूर्णाश्रम झालाशे. त्यात मच्छिंद्राचे बोलणे त्या काळिका देवीने ऐकून तिथे क्षोभले अंतकर्ण प्रळया समन जेवी. जैसा मुचकंद श्रमोनी निद्रिस्त तय काळ येऊन गेला तिथं निद्रा बिघडवता क्रोधानार्थ प्रसर झाला त्या समयी. की प्रल्हाद पडता समय संकटी विष्णू हृदय क्रोध झाटी प्रकट झाला कोरडे काष्टी राक्षसा लागी निवटावया. तशी काळिका हृदय सरिता उचंबळली क्रोध भरिता मच्छिंद्र लागी मही सिंधू हरता मेळवू पाये लगबगे. की क्रोध अनवय वडवणावळ मच्छिंद्र अगदी अपराजळ प्राशुपाय उतावळ अर्थ समय जाणून या. म्हणे नष्टा अनिष्टा पतिता मी भव पाणी श्रमले असता त्यातची माती दुखा वार्ता शिनवू पासी पुढारा. तुवा कवित्व विद्या निर्मुन माते मागशी वर प्रधान परिवर नोहे मजला विघ्न करू आलाशी दुर्बुदे. अरे मी आपला भोग सरून निवांत बैसले सेवित स्थान तै तू माते वरागोवून शिनवू पासी दुगात्मया. तरी आता मम लोचनी उभा न राहे जाये फिरवणी नातरी आगळी होता करणी शासन काळ लाभशील. मी शिवकरीचे आश्रय तव करी रायन काय विचित्र की करी कळून नरुटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत. किंवा पितळ धातूची मुद्रिका रचिली ते हिरकरणी वेळेला घडवली तेवी तुझे कामना स्फुरली सरसर माघारा. की वाई साचे दळवरारी हंस बाळकरी चाकरी तन्याय दुराचारी इच्छू पायी मम काष्टा. राव रंकाचे पंक्ती आला परिश्रेष्ठता त्याला की सिंधूची कुपस्थानी नाथ ठेला नांदती की आवडीने. की दीप तेजाते पाहुणी वास दीप तेजाते करी आस तन्याय अक्षती अस्त्रास तव करी वसती प्रारब्धे. आला विचारिता पांडित्यपण तो आजरक्षागा पुढे कुशले कोटून तन्याय मूर्खाजान आलसी येते दुरात्या. हा प्रतापी विनता सुद्धा क्षण चिरीट होऊन मस्त त्यासी समाधा करू पाहत तेवी येथे आलासी. अरे मी देव रुद्र करी असता तव करी वसू हे काय भूता तुते काही शंका बोलता वाटली नाही दुरातया. तरी असो आता कैसे येथेनी जाईल पैस मुखास नात्रे जीवितवा पावशी नाश पतंग दीपासवी जेवी. याहू परिमचिंद्र म्हणे देवी पतंग जळे दीपासवी परी तैसे नोहे माझे टाळी प्रताप पायी तरी आता. अगे मित्राबिंब ते असे लहान परी प्रताप तेजे त्रिभुवन तेवी तुते दाखवून वैश्य करीन या समयी. अगे प्रताप जेवी पंडू सतांनी वायुसुता ते श्रुती धावणी अक्षयी ध्वजी बैसवणी कीर्ती केली माईवरी. की अरुण मित्रापुढी जोड तेवी तुते दावीन चाड तरी दत्तपुत्र मी कोड जगी मिरविन येवेळे. देवी म्हणे भ्रष्टा पर्यायसी कान फाडून तू आलासी इतुक्याने भयातीत मज दावीसी परिमीन भी सर्वता. हाती घेऊन करकंकन शंदूर आलाशी बाळीची अर्जुन परिमीन भी तितुक्याने सरसर पाहता हे भ्रष्टा. अरे तुझी उत्पत्ती मज टावक की दिवर जाण तुझा जनक परी तू मत्स्य मीन धरुणी कौतुके निर्वाह करी बाहुदराचा. तरी तुझा अस्त्र विद्या निपुण कायसा व्हावी दरिद्रा कारण की अंदाचे जन्मचक्षु लावण्य सर्वतो उपयोगी दिसेना. की बहुरूपी मरुनी शिरूपण तरी ते खेळा पुरते निपुण ते द्वंद्व जाळ सांभाळून व्यवहार आव्हाने आपुला. अरे माते दाविसी उग्र रूप दांबिका ठका महाप्रताप अहंकृती मनाचे पाप मना माझी मिरविका. तुते वाटेल मी महाथोर की वश्य केली भूते समग्र तैसा नोये हा व्यवहार शिवास्त्र मी असे. उगवली दृष्टी करीन वाकुडी पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी तेथे मशकाद व
प्रवरी किमर्थ व्यर्थ मिरवावी. आशा मशका धडका हानी बळे तरी का पडेल मंद्राचळ तेवे तू माते घुंगरडे केवळ निज दृष्टी आवानिसी. मच्छिंद्र म्हणे देवी ऐक बळीने वामन मानिला शंशक परिपरिनाशी पाताळ लोक निज दृष्टी दाविला. ऐसे कथा भद्रकाळी चित्त व्यवधान पडिल क्रोधानळी मग प्रताप शिखा ज्वाळामाळी कवडू पाये मच्छिंद्रा. मग परम क्रोधे त्यासी बोलत म्हणे कवन प्रताप आहे तुते तो मज दावी मशाक येते वामन कृते बळी जेवी. मच्छिंद्र म्हणे बहुयुद्धासी मिरवलेसे शिवकार्यासी ते मज दावी अयर्निशी परीक्षा घेणं मी तुझी. अगातरू वाढला गगनचुंबित परी वात शस्त्रे उचंबळत तेवी तुझे तोची मत पंत आज दृष्टी पडेल की. आगे भाऊ जिंकले समरंगणी अभिमानवन नग वाढवला त्यांनी परिप्रारब्ध एकेकरणी छिन्न भिन्न होईल तो. ऐसे एकता भद्रकाळी दिती झाली सिंहा आरोळी प्रकट होता अंतराळी ब्राह्मण तिथे कोसळले. शब्द करी अति अचाट की सहस्र विधूंचा कडकडाट की अनंत अर्क देवदयात मैलागी मिरविला. ते भद्रकाळी अस्त्र पूर्ण एरी अस्त्र नोहे ते समय प्रधान की देवदावनांचे मरण मैलागी मिरवतसे. ते अस्त्र नोहे बोलता वाणी की माया प्रळयींचा उदित अग्नी सकाळ शांत होनी शून्य वदनी भक्षुनी राही पंचभूता. ऐसे ते सकळ पूर्ण की वासव शक्तीची भगिनी दारुण पाहती झाली ऊर्ध्वगमन तेजपुंज मिरविणी. जेव शब्द करिता अति आचाट खचुनी पडती गिरी कपाट वनचर पाळता न मिळवाट ठाई ठाया पडताती. अष्टदिग्गज दिग्पाळ परमळवडरे शब्द तुंबळ अति थडथडाट कापी केवळ महिलागी मिरवतसे. हेलावले समुद्र जळ हलावले सप्तपातळ मही मनेस रसातळ पायन तसे वाटते. उरगनाथ सहस्रपणी तोही उचली सोमर्दुनी वाहू पायी सकळ आवनी रसातळ भोगते. ऐकुनी सबळ गडगडाट वराह दत्त सांबरी नेते कुर्म पृष्टी आपली हाटे मैलागी देतसे. ऐसे दाई दिशा झाले मानव दानव सर्व गळाले विकारा करून प्रकट व्हायले मैलागी मिरवतसे. सकळ झाले हडबडाट देव दितकले स्वर्गपीठ सोडूनी रावणी विमानापेठ अंतराळी मिरवती. अंतराळी कडकडाट करिता बोले मच्छिंद्र नेट म्हणे घाला येतसे आचाट जितो रक्षी जोगड्या. त्वा व्यर्थ केली रळी आता मईची होईल रांगोळी तरी तू सोगोरू येणे काळी स्मरणाती मिरविका. आगा जैसे वज्राखे करून बाण अगाचे होत चूर्ण तन्याय तू मई कारण क्षीण करीसी जोगड्या. अरे हा सकाळ मई वाट तो आज कालिका करी सपाट तरी आता काय पासी वाटे मिरवसी कैसा जोगड्या. की दरा सबळ ती आनंदोजळी यावरी तळी भद्रकाळी तरी मच्छिंद्र ध्यानाची पिष्टबळी आता मिरवणू जोगड्या. मच्छिंद्र म्हणे बोलची वाणी परिते ऋषी कंकटाची खाणी दंश करिता मज लागुनी त्याला मारिन निशे. मग भस्म जोळी पुष्टपिटी करी गवळूनी भस्माची मोठी मंत्र अस्त्राते आणुनी पोटी वासव शक्ती जपत असे. मंत्री पाठ होता भस्माची मोठी फेकली तेव्हा गगनपंथी तो ती तत्काळ वासव शक्ती प्रकट झाली तेजस्वी. जैसे असहस्र अर्घ तेजाळ की उदव पावला भडाग्नी गोगळ काळिका विधान तम मंडळ निरसावया जात असे. काळिका कनक शप्पूजा की मानुनी प्रल्हाद मच्छिंद्र जोगी काळिका कनक्ष पुजागी मानुनी प्रल्हाद मच्छिंद्र जोगी सांबापरी भस्माची मुठीत वेगी नरहरी उपय प्रगटली. की परम क्रोधी वडवानळ भद्रकाळी ते समुद्र जळ प्राशावया उतावेळ गणपती जातसे. ते वासवास्त्र अर्क करीचे भद्रकाळी आश्रय शिव करीचे ओमय ते सवार प्रताप नगरीचे युद्ध लागी मिरविले. की पाणी पाहता हरिहर की एक मित्र एक चंद्र वाचस्पतीचे महात्मा पार उशना कवी मिरवतसे. की एक मेरू एक मांदर की वायू आणि वायुकुमार तेवी भद्रकाळी वासवास्त्र गणा म्हणजे मिरवतसे. की जटी या माझी जरासंग त्या बिड्याला भीम प्रसिद्ध की कापी माझी सुग्रीवेंद द्वंद्व वाली लागी भिडत असे. तन्याय उभय शक्ती उद्या मिसळल्या गगनपंथी लोंबी झोंबी प्राणरहित करू पाहती एकमेका. मग तो एकची दंदनाट जाळा सबळ ब्रह्मांड स्फोट विमानी पळविली देवता वाट चुकारपणी मिरवत असे. दोन्ही आश्रय बळवंत एकमेकाती प्रहार करीत जेणे प्रहारी भयाभीत दाई दिशा तै होती. तरी ती काळी अस्त्रदैवत तिने ग्रासले वासव शक्ती ते मग अतिक्रूर होणी जन्म मच्छिंद्रावरी चालली. ते पाहून मच्छिंद्रात करी कवळी भस्मची मुंडात मग एकादश शस्त्राचे रुद्रमंत्र प्रयोगी स्मरत असे. जेणेकरून एकादश रुद्र प्रकट झाली महाभद्र तेजपुंज नक्षत्रचंद्र काळिकास्त्र मिरविले. ते महाप्रयाकार भयंकर रूपी आणि वार ते वाताची काळिकास्त्र मुक्ती लागी प्रवर्तली. सकाळ करुणी नमना नमन स्तुतीचं वाढवणी खानुनी रत्न परमभक्ती स्तुतीचे कारण शृंगारिले रुद्राते. ते नवरत्नांचा सुगम शृंगार भूषणी मर्यादा एकादशी रुद्र शांत होनी महाभद्र ऐलरूपी पावले. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ वज्रास्त्र त्वरेपर्यंत त्या साह्य धुमास्त्र महांत देवी मिरवतसे. तेने करुणी धुमधुमाकार मावळाला मित्र ताराचंद्र त्या संतती वज्रास्त्र निजमस्तकी भेदितसे. तरी ती चपळ कळिका देवी
वज्रास्त्र धरिले तिने पायी, अपाटी ती झाली शैलाद्रीमयी, उत्तगदिशे कारणे. तिने गाले शैलाद्री पर्वत, निमाचूर झाला निमस्त, ती साक्ष अद्याप हिंदुस्थानात सह्याद्री पर्वत नसेचे. रामेश्वरापासून निमस्त आणि गुर्जर देशापर्यंत महाद्री या नांदत पहिलं नसे महाराजा. ऐसे वज्रास्त्र सरले आणि धुमास्त्र ते गिळले, ते पाहुणे मच्छिंद्र वहिले वाताकर्षण जपत असे. ते सबळ वाताकर्षण लाभले होते मच्छिंद्रा कारणे. जय शुक्र मंत्रपदानं संजीवनी लादली, की वसिष्ठा धेनू झाला लाभ, की ते विष्णूंचे सुदर्शनी मिळाले स्वयंभ, तेवी दत्त सुक्त काब्र सुक्तास्त्र मिळाले, की यमन साधले, की जमालागी दमन साधले, तेवी युक्ती मच्छिंद्र शोभले, देत सुक्तिकारत्न मिळविले, की वज्राश्री चक्र विराजमान, की देवता झाले अमृतपान, देवी दत्ताने स्तुतिकारत्न मच्छिंद्राते मिरविले. रत्नांत मंत्रावळी देत कृपेची वरदवाळी, भस्माची मोठी योजनी ते काळी, प्रशित झाला मच्छिंद्र. तव ते मंत्रास्त्र गुप्त काळिका देवी वर पाहत, प्रवेश होताची वात कुंठित, सगळं देहाचा पय झाला. तेने देवी कड झाली पूर्ण, काही पळता रानो रान, दचका पावती समुचयन जन, देवदानव विस्मित. असो ती वरण अवस्था मही निष्ठेची झाली माता, श्रोतनयनी विकळ व्यवस्था अवस्थेत मिरविली. प्राणरहित होऊ पाये, मग वेगी स्मरला उमराय, ते वाघ बगाट धावनी तृण पाय, जावनी पोचले कैलासा, जाताची श्रवणद्वारी बोबाट सावध होय कैलासनाथ, की शिवकरीचे काळिकास्त्र अचाट संकटात पडिले. तर हृदय पाहुणे विचारीनं मच्छिंद्राचे झाले आगमन, मग नंदिकेश्वरी सिद्ध होऊन तया ठाई पातला. येताची देखे मच्छिंद्रनाथ, धावनी लगबगी आधी त्वरित चरण कमळी कामनानित, मृद कमळ अर्पितसे. शिव उतरी नंदिकेश्वरी, भावके कवळीला दशक मगरी, भेटून हृदय प्रेम लहरी आवळून धरीतसे. म्हणे दानुले अति तोर, करुणी दावल्या चमत्कार, मज करींच्या काळिकास्त्र आजी जिंकिले पराक्रमे. नाथ म्हणे आदिनाथ, ही तो कृपेची बोध सरिता, बद्रिकाश्रमी रावणी दत्ता, श्रुती केले तुम्ही माते. षण्मास महाराज रक्षिणी माते, प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त, त्यात प्रसन्न कुळाचे उदित माते आपले कृपेने. शिव म्हणे वा असतो आता, सावध करी काळिका दैवता, नाथ म्हणे वरदास्ता मम मोहळी स्पर्शावा. माझे मागणे आहे किंचित, देवनी स्वामींनी करावे श्रुत, जसा संजीवनीचे अर्थ शुक्र कसा फळला असे. मग सिद्ध सर्वेश वरद मोळी म्हणे कोण का मन उचित झाली, तदून अर्थ हे काळी दावशी तू वद असता. नाथ म्हणे पंचावन्ना कवित्व करविले सावरी सावरी पवित्रा, तेथे देवनी वरद पात्रा, काळी कासरे मिरवावे. जैसे दव करी बहुदिस, वसुनी अमित केले कार्यास, तेही माझे वक्रास काळिकेने वसावे. जे जे कार्य लागे माते, तदनु कार्य व्हावे सरते, आणि पुढे मंत्र कार्य उपवावे जयासी. ऐसे ये रीती वरदानंद, द्याला जरी प्रसन्न होणे, ते कामका समाधान निज देही नांदिल. अवश्य मुनी उमारमन, काळिकात वगैरे ओपिनत, पर्या समय जीवदान काळिकेते स्वीकारी. यापरी मी उमानाथ, तो कार्यास आयोजित, ऐसे म्हणून करतळी त्वरित भाष्य घेतली मच्छिंद्रे. मग चरणी माता ठेवणी, भस्माची मुठा घेऊनी, वाताश्रय मंत्र आकर्षण जपणी, बोलत असे वैखरी. पूर्ण पाटा वैखरी होता, भस्मचुंडी फेकतीत होता, तेथे हातगत होऊनी सरता काळिका देवी उठली. उठून बसली सावध होऊनी, दाई दिशा पायी न्यावली, तो अकस्मात शिवपाणी आपले दृष्टी देखिला. मग लगबग येऊन त्वरित शिवपदी मौळी सज्ज करीत म्हणे महाराज आदिनाथ, आजी जीवितो तो दिदले, जैसे वय सर्पस सत्रास, तोही मिरवला आस्तिक त्यास, तेवी आज मम प्राणास रक्षिता झाला आदिनाथा. की भस्मासुराच्या पवन वाती आपण पडिला होता व्यापृती, येथे रक्षणे विष्णुमूर्ती कृपापात्री मिरवली. की शक्तिदाते सुमित्रा सुद्धा पुढे होता रघुनाथ विकट, होता हनुमंत प्रमथ प्रसन्न त्याते झालासे. की प्रल्हादाच्या कैवाराशी नरहर द्यावला अति उद्देशी, तन्याय आज तू मजपाशी मिरविसी की कृपेने. ऐसे म्हणून काळिकादेवी वारंवार लागे पायी, उपरी म्हणे दक्ष जावई, मम मागणे आहे एक, देशील जर कृपा करुणी, तरी तुझं देण नागरत्न, देवी म्हणे उमार मन, अर्थ कोणता बोलावा. शिव म्हणे बहु दिवस मम करी विराजलीश, आता येऊनी मच्छिंद्र दासाजो जग उपकारी बसवावे. ह्याची मागणे माझे तुवा कृपा करुणी मज द्यावे. हे वचन ऐकूनी महामाय गदा गदा हसून गेले. म्हणे महाराजा पायापाशी मी म्हणवे दे तुमची दाशी, इतुके गुह्य धरुणी मानसी, दान मागता हे काय. जिकडे धावलं तिकडे जाईन तुमची आज्ञा मज प्रमाण, तुके गुह्य धरून दान म्हणे अनुचित आहे. जैसा वाचस्पती ज्ञान चाड, अजारक्षका पुढे पुसे कोड, तन्याय मम प्रयुक्ती जल्पका. की महाराजा की पियुष मृत्यू निवारणास स्थविता झाला बळीरस, की टक्क्याकरिता महापरिस विनवितसे धनाड्याला. तन्याय अपर्णापती गौप्य धरुणी करिता विनंतसी, परी एक लागे शवकाप्रती कादा काळी साजेना. तरी आता ऐसो ऐसे मान्य करीन समी शब्दास, मग बोलावणी मच्छिंद्राजने हृदय कवळीला. म्हणे बारे ऐकवचन साबरी विद्या कविरत्न,
येथे येईल माझे नाम तेथे साह्य मी असे कवन अर्थी असो कैसे मी प्रवर्त होनी विचार असं ऐसे करत देवीने भाष्य समाधानी मिळवले. मच्छिंद्र आणि उमानाथ देवीने ठेवणी 3 रात्रे मग स्नेह संपन्न बोलत मच्छिंद्रनाथा अडवले. या उपरी शिवे देवीचा प्राणी मच्छिंद्रनाथांच्या कृपे होऊनी अति गौरव शिलोपानी संस्थानाशी जात असते. मग मच्छिंद्र आणि उमानाथ देवी बळवणी संस्थानात येत शिव पातले कैलासात मच्छिंद्रनाथ भेटून यापरी तेथून मच्छिंद्रनाथ उत्तरपंथी गमन करीत तो समुद्र तिरी हरिहरेश्वर दैवत गदातीर्था पातला. गदातीर्थी करुणी स्नान यत हरिहरेश्वरा दर्शनाकारणे ते कथावर्तीले रसाळपूर्ण पुढले आधी होऊन जाता. शिवसुद्ध वीरभद्र महाजेठी प्रतापरुद्र ताया ते भेटताना आता मच्छिंद्र समरंगवणी मिरविती. असो येऊनी त्या प्रसंगी आता भावे पूजेला काळिका देवता तरी पटणी प्रसंग उपयोग होता मुष्टी निवारणी पडेल. पुढे मंत्र पुष्टी दृष्टी बाधा न करी तीर्थाची या पाठी पुढे चढ जारणा लोटी मरण भीती बाधेना. हा अध्याय नित्य पठण करील तो दुख्या भयापासून सुटेल आणि हा अध्याय गृही पाळील कधी पिढान त्यासी होय. आणि कोणासही जागा तंता काळी मुष्टीची बाधा होता त्या ते प्रसन्न श्रवणी पडता क्षम होईल ती मुष्टी. असे गोरक्षकाचे कथन वदला आहे किमायगारी ग्रंथकारानं तरी जन हो विश्वास धरून ग्रंथ संग्रही पाळावा. हा ग्रंथ मनाला उगलीच वाणी तरी नव्हे आई अमृत समजणी पहा सिद्धाची भगवानी श्री गोरक्षक दिले तरी विश्वास धरून चित्ता प्रचित घ्यावी पठण करिता नाही तरी ग्रंथ उगाची निंदा दोषा माझी पडा लगी. यापरी अर्थार्थी उग्यांची निंदाला ग्रंथाप्रती त्याचा निर्वश पावनी क्षिती यमवरी वसेतो तरी श्रोते भाविक जन तुम्हा सांगू दे एकची वचन भाव विश्वासाकार होऊन सकळ स्वार्थ पुरेल की जे विश्वासावर झाले स्वार ते सर्वस्वी तरुणी गेले सत्यवचनी जगी मरिले संत वदने विश्वासुख तरी जगा माझी धुंडी सुद्धा मालू नरेंच्या वंशात विश्वास झाला ब्रह्मयुक्त संतपदी भावार्थ. स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य किम्यागार स्था परिशुद्ध भाविकचित्र श्रेष्ठाध्याय गोडा. शुभ भवतु. श्रीकृष्णार्प मनस्तु. अध्याय 6 समाप्त. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः.